नमस्कार मंडळी, कसे सगळे मस्त मजेत ना. अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज नवरात्रीचा 5-6 दिवस आहे. आज नवरात्रीचा 5वी माळ आहे. तर आज आहे व्हाईट कलर पांढरा. तर माझ्याकडं काही पांढऱ्या कलरची साडी नव्हती, त्याच्यामुळे मी काही पांढऱ्या कलरची साडी घातली नाही. तर ही साधी सिंपल साडी होती, तर मी हेच घातली. तर आज उपवास आहे माझा. सोमवारचा माझा उपवास असतो. स्वराज गेला स्कूलला. तर मी ना आज जेवणासाठी केली आहे मिसळ. इथं ना मी रात्री संध्याकाळी काल दही लावलं होतं. तर म्हणलं चला त्याचं ताक बनवूया. थंड असं दही, कारण ऊन पण जास्त लागते बाहेर, आणि मिसळ म्हणलं की ताक किंवा दही आलं. तर दही खाण्यापेक्षा म्हणलं ताक थोडंसं त्याच्यात पाणी टाकून मिक्सरमधून फिरवलं ना खूप मस्त लागतं. तर मी तर ताक बनवून म्हणजे ताक बनवून मिक्सरमध्ये ठेवते, कारण अजून थोडं थंड होऊन जाईल. खूप छान लागतं. आणि त्यामुळे थोडंसं मी मीठ टाकलं. तर अशा प्रकारे ताक बनवलं आणि मी ताक बनवून ठेवलं. तर काय झालं ना, माझ्या मिस्टरांना आणली सोलकढी. तर त्यांना खूप प्रचंड अशी सोलकढी आवडते आणि मला पण आवडते. मी घरी पण बनवते कधी कधी. तर ही आहे सोलकढी. तर हे रेडीमेड पॅकेट भेटतं आणि खूप छान लागते ह्यामधली सोलकढी. तर इथं मी बनवली आहे अशी ही मिसळ आणि फरसाण. तर हे मिसळचं फरसाण आहे, त्याच्यामुळे आम्ही ना हे विकत भेटतं. तर ते आहे हे मिसळीचं फरसाण आणि चपाती. तर मिसळ आणि चपाती अशी कधी कोणी खाल्ली आहे का? तर आम्ही तर हे असेच खातो. कारण काय होतं, पाव आम्हाला काही म्हणजे पचत नाही, त्याच्यामुळे. जेवण करून थोडंसं बसले, आराम केलं. आणि विराज पण झोपेतून उठला होता आणि म्हणलं त्याच्यासाठी काय करणार, कारण आज मी वरण भात केलंच नव्हतं. म्हणलं संध्याकाळी बनवायला येईल. तर मग त्याच्यासाठी मी आता बनवते शिरा. विराजचं चाललंय बॉटल घेऊन खेळायचं, बॉटल सोबत. काय करतोय इकडे बघ. तर तो ना बॉटलमध्ये पाणी दे म्हणते आणि पाणी सगळ्या घरभर पाणी सांडत बसते. आता मी विराजला खाऊ घालते. चलो बसायचा, खायचंय ना. चल ये इकडं विराज. चलो विराज, तिथं कोण आहे? कोण आहे तिथं? तिथं कोण आहे विराज? तिथं कोण आहे बाबा? शांति आमला में है, ना सिर्फ आमला पर बादाम भी पीने वालों को मम्मी कोण आहे इथं? इथून इथून इथं मम्मी मम्मी. शर्ट किती बदल केलं इथं? शर्ट किती बदल केलं?